नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपल्या RBN न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत. संजय काकांचे हॅट्रिक होणार की विशाल पाटील यांचे पाकिट खुलणार का चंद्रहार पाटील यांची विजयी मशाल पेटणार, याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष. नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. लोकसभेच्या सविस्तर वृत्ताबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आज आपण सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात मागील इतिहासाचा वृत्तांत घेऊन कोण विजयी होणार याबाबत चर्चा करणार आहोत. सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत तिरंगी लढत असली तरी महायुतीचे उमेदवार संजय पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात दुरंगी लढत झाली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान झाले. अंतिम मतदान 7.95% झाले. गत निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये 65% मतदान झाले होते. मात्र या लोकसभेत मतदानात 4% घट झाली आहे. त्यामुळे मतदानाचा घटलेला टक्क्याचा फटका कोणाला बसणार, विजयी कोण होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र एका बाजूला उमेदवारामध्ये धाकधूक वाढली असल्याचे चित्र आहे. सांगली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पाटील विरुद्ध पाटील असा तिरंगी लढतीचा सामना रंगला खरा, पण खासदार नक्कीच पाटीलच असणार असं आम्ही ठासून म्हणू शकतो. पण या निवडणुकीत भाजपाचे संजय काका पाटील हे हॅट्रिक मिळवण्यात कसे यशस्वी होतील, त्यांनी केलेला 10 वर्षाचा लेखाजोगा त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात मांडला होता. लोकसभेची रणधुमाळी सुरू होण्या अगोदरच संजय काकांचे तिकीट फिक्स झाले होते असा आत्मविश्वास भाजप कार्यकर्त्यांचा होता. गाव दौरे, प्रचार फेरी सुरू झाली तरी काँग्रेस कार्यकर्ते कुणाला रिंगणात आणणार म्हणून विचारात होते. सांगली म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. दशका अगोदर प्रतीक पाटीलच खासदार म्हणून फिक्स असायचे, पण 2014च्या मोदी लाटेने सांगलीत कमळ फुलले. त्यावेळी खासदार संजय काका पाटील यांना 6,11,563 मते मिळाली, तर प्रतीक पाटील यांना 3,72,271 मते मिळाली होती. आणि 2019 ची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हातून लढवत संजय काकांना 5,08,995 मते मिळाली, तर विशाल पाटील यांना 3,44,663 मते मिळाली आणि गोपीचंद पडळकर यांना 3,234 मते मिळाली आणि दुसऱ्यांदा पुन्हा संजय काका विजयी झाले. सांगली लोकसभेच्या इतिहासाची पाने उलगडून पाहताना आपणास लक्षात येईल की 52 वर्षे काँग्रेसची परंपरा असलेला लोकसभा मतदारसंघ, यामध्ये प्रकाश बापू पाटील यांनी 5 वेळा म्हणजे 25 वर्ष खासदारकीच्या खुर्चीवर विराजमान होते, तर मदन पाटील यांनी 10 वर्षे खासदार म्हणून काँग्रेस पक्षाचे दावेदार ठरले. तर 2006 ते 2009 मध्ये प्रतीक पाटील आणि 2009 ते 2014 मध्ये प्रतीक पाटील अशी काँग्रेसची परंपरा होती. 2014च्या मोदी लाटेतून भाजपाने आपले पाय रोवत काँग्रेसचा बालेकिल्ला हस्तगत केला आणि 2019ला दुसऱ्यांदा संजय काका पाटील भाजपाचे खासदार म्हणून निवडून आले. तर 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत सांगलीची काँग्रेसची जागा शिवसेनेने बळकावली आणि अगदी कमी कालावधीत शिवसेनेत प्रवेश आणि लागलीच तिकीट घेऊन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी मशाल हातात घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तसा म्हणावा असा जनसंपर्क त्यांचा नाही. मशालीचे चिन्हच 2024च्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सांगलीच्या पदरात टाकले असल्याने विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून बंद लिफाफ्यातून आपले खासदार होण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रचार सुरू केला. आता ही तिरंगी वाटत असणारी लढत असली तरी प्रकाश बापू शेंडगे हे आपल्या रिक्षाच्या चिन्हावर उभे असून ते सुद्धा माजी आमदार म्हणून जत तालुक्यातील मते आपल्या पारड्यात घेत आहेत, हे विसरून चालणार नाही. याचा थोडा बहुत परिणाम मत विभागणीत होऊ शकतो. आता जत तालुक्यातील लोकसभेच्या मताचा टक्का कोणाकडे जास्त हे सांगत असताना अनेक स्थित्यांतरे घडली. विशाल पाटील हे बंद लिफाफ्यातून किती मतं घेतात हेही पाहणे गरजेचे आहे.
त्यांना मिळणारी सहानुभूती, पक्षांतर्गत होणारी कुरघोडी आणि पक्षश्रेष्ठींचा आदेश कोण पाळतो आणि कोण किती पक्षावर निष्ठा ठेवतो हेही सर्वच उमेदवारांना नक्कीच प्रत्ययाला येणार आहे. विशाल पाटील यांच्याबाबत चर्चा करत असताना त्यांच्यासोबत जिल्ह्यातील प्रचार दौरे करणारे आमदार, छुपा प्रचार करणारे काही आमदार, उघड प्रचार करणारे काही विविध पक्षांचे कार्यकर्ते, मंत्री महोदय आणि एकूणच दादा घराण्याचे जिल्ह्यातील वर्चस्व, अनेक आमदार यांचा पाठिंबा, आजी माजी नगरसेवक, जिल्ह्यातील काकांवर नाराज असलेले कार्यकर्ते यांचा पाठिंबा मिळाल्याने विशाल पाटील यांना फायदा होणार हे नक्कीच. परंतु काही दादा घराण्यावर विरोध करणारे महाविकास आघाडीतील नेत्यांनी आतून केलेली खिळी काय असणार हेही लवकरच बंद लिफाफ्यातून समजणार. व तसे चंद्रहार पाटील यांच्याबाबत चर्चा करत असताना जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचा जोरदार प्रचार केला. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, संजयजी राऊत व अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचार केला. परंतु काँग्रेसला तिकीट न मिळाल्याने महाविकास आघाडीच्या बरेच नेत्यांची नाराजी होती. तरी देखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम, दिवंगत मंत्री आर आबा पाटील यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई पाटील व रोहितदादा पाटील, जतचे आमदार माननीय विक्रमदादा सावंत अशा अनेक दिग्गज नेत्यांनी आपली ताकद पणाला लावून महाविकास आघाडीचा प्रचार केला. परंतु जनतेतून काही आमदारांनी विशाल पाटील यांचा प्रचार केल्याची चर्चा देखील जिल्ह्यात रंगू लागली होती. हे सर्व असताना दुसरीकडे संजय काका पाटील यांनी देखील आपल्या निवडणुकीच्या वेळी अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या सभा घेतल्या. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा साहेब, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब अशा अनेक नेत्यांच्या सभा सांगली जिल्ह्यामध्ये झाल्या. तसेच महाराष्ट्राचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, विटा खानापूरचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र, तसेच गोपीचंद पडळकर साहेब, जतमधून डॉक्टर रवींद्र आरळी, तम्मनगौडा रवी पाटील व प्रकाश जमदाडे व तसेच महायुतीचे मित्र पक्षातील प्रमुख नेते अशा सर्वांनी संजय काका पाटील यांचा जोरदार प्रचार केला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूणच वातावरण हे संमिश्र बनले. सांगली लोकसभा ही काका हॅट्रिक करणार का म्हणून पैजा लावल्या जात आहे. विशेष म्हणजे वाळेखिंडीत कोण खासदार याबाबत 51 झाडे लावण्याची पैज कोण जिंकतो याकडे लक्ष लागून राहिले आहे. कोणीही खासदार पदाचा दावेदार ठरो, वाळेखिंडीत जून महिन्यात 51 झाडे लागतील हे खूपच महत्त्वाचे आहे. आता खासदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यासाठी 4 जून पर्यंत सर्वांनाच वाट पाहावी लागणार हेच खरे. RBN न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. RBN न्यूज मराठी.